काय लिहिले, कुठे निघालात? लग्नाचा सीझन आहे, त्यामुळे लग्नाला निघालेलो आहे. एक्साइटमेंट जरा चेहऱ्यावरती दिसेल, त्याला मल्टिपल कारणं असतात. एक तर लग्नाचा सीझन, जवळच्या लोकांचं लग्न असलं की लग्न कसं होतं, नवरा मुलगा नवरी मुलगी कसे दिसतात त्या छान वेशभूषेमध्ये, ही एक्साइटमेंट असते. आणि त्यातनं अजून एक एक्साइटमेंट म्हणजे मंगल कार्यालय हे कसं आहे. कारण हल्ली जुनी मंगल कार्यालय खूप बदललेली आहेत. कुठे होते साधे हॉल, आता ते AC हॉल झालेत. काही ठिकाणी हॉलची भव्यता वाढवली आहे, खाण्याची बुफेची पद्धत बदललेली आहे. त्यामुळे या गोष्टींचाही आनंद घ्यायचा. लेले आडनाव आहे, त्यामुळे मस्तपैकी जेवण पण करायचं. त्यामुळे आज मी शिवसमर्थ हॉल, MIT कॉलेजचा जो रस्ता आहे पौड रोडवरचा, तिथं मी चाललोय. बघू, जवळच्या मित्राच्या मुलाचं लग्न आहे, तर ते कसं होतं हे बघूया. चला. एक मात्र गोष्ट नक्की आहे, कोथरूडच्या मेट्रोनी लक्षणीय फरक पडलाय. त्या मानाने गर्दी कमी झाली आहे. तसा आज रविवार आहे, पण मेट्रो प्रचंड लोक वापरायला लागलेली आहे. एवढी गोष्ट मात्र नक्की, उजवीकडे आनंद नगर आहे, आता डावीकडे वळायचं आहे MIT कॉलेजच्या रस्त्याला, आणि मग शिवसमर्थ वरती टेकडीवर आहे जरा. त्यामुळे बघूया त्याचं रूप जुनंच आहे का नवीन आहे. हा आहे MIT कॉलेजकडे जाणारा रस्ता. आपल्याला अलीकडेच वळायचंय, MIT पर्यंत पुढे जायचं नाहीये. इथंच वळूयात आता. 5 minutes later. पूर्वीच्या तुलनेमध्ये सगळंच थोडंसं बदललेलं दिसतंय. आपण असं करूया, लग्न 11:11च आहे, त्यामुळे पहिल्यांदा आपण ब्रेकफास्ट करूया, मग येऊया. लग्न समारंभ इकडे चालू आहे. हे लॉन कसलं झालंय बघ. हा, मस्त झालंय. आणि एक तर टेकडीवरती आहे. हा हा, कसलं झालंय बघ ना. आणि उन्हाळ्यात सुद्धा एवढं अजून हिरवगार आहे. हा, हॉल वेगळा आणि हे वेगळं, मस्त की. चला जरा थोडा ब्रेकफास्ट करूया. वा, कधी मधनच हिंदी, कधी इंग्लिश असे गोष्टी ऐकायला येतात. त्याचं कारण असं आहे, सगळी मराठी माणसं मराठी मुलाशी किंवा मराठी मुलीशी लग्न करत नाही, पण त्यांना लग्न समारंभ मात्र मराठी पद्धतीनेच हवा असतो. मग ज्ञानप्रबोधिनीच्या गुरुजी या कधी महिला असतात, कधी पुरुष असतात. हे त्यांना आपला विधी काय चालू आहे हे शांतपणे व्यवस्थितपणे समजावून देतात, इंग्लिश किंवा हिंदीमध्ये. त्यामुळे नवरा मुलगी किंवा मुलगी जो मराठी नाहीये त्याला इन्व्हॉल्व व्हायला सोपं पडतं. किती छान आहे ना हे सगळं. एप्रिल एंडचा काळ आहे आणि तरी सुद्धा या लॉन वरती एवढं छान वाटतंय. कमालच आहे खरोखर. नाही, पण संध्याकाळी याच्यापेक्षा छान असतं. तू केलंयस इथं संध्याकाळी? हो, मी एका फंक्शनला आलेली संध्याकाळच्या, आणि तेव्हा लाइटिंग आणि हिरवळ आणि गाडी आणि हे सगळं अप्रतिम दिसतं संध्याकाळच्या वेळेस. अरे बापरे. हे फंक्शन संध्याकाळी छान वाटतं. इथं टेकडीवर असल्यामुळे ना, इथं वरनं असं स्कायलाईन दिसणार सगळी. जेवढं दुपारचं फंक्शन आहे तेवढं संध्याकाळी जास्त छान. क्या बात आहे. कोणी आपल्याला बोलवलं पाहिजे परत.
एक मस्त एरिया हा पार्टीसाठी आहे, त्याला व्यवस्थित स्टेज आहे. त्यामुळे एक स्टेज इकडे, एक स्टेज तिकडे त्या खाण्याचा स्टॉल लावलाय त्याच्या मागं आहे. त्यामुळे दोन म्हणायला गेलं तर दोन कार्यक्रम होऊ शकतात, किंवा पार्ट्या म्हणलं तर इकडे येऊ शकते तिकडे येऊ शकते. दिस इज टू गुड यार, दिस इज टू गुड. सनईचे सूर लागले की लग्नाचा कसा माहोल येतो. 50% वरती संध्याकाळचं जर का फंक्शन असलं तरी, आणि ह्याच्यात सुद्धा आहेत की चांगले. हा रिनोव्हेट केलाय पण मंदिर 100%, कारण मी जुना आलो होतो तो त्या मनाने खूपच साधा होता. आता मस्त केलाय हल्ली. आणि या गोष्टी बघ ना, मला आवडीचं पुस्तक आमची आठवण म्हणून घेऊन जा, ही प्रकारच इतका. अरे वा वा वा. एकीकडे आमच्या मित्राचं पुस्तक आहे संदीप खरे, तर दुसरीकडे इकिगाईचं सुद्धा आहे की कसं आयुष्य जगलं पाहिजे. त्यामुळे इंग्लिश मराठी कविता, वा वा वा. श्यामची आई पण आहे, बाबा आमटेंचं सुद्धा आहे. छान छान. ही पद्धत हल्ली फार छान झाली नाही का? वेगवेगळ्या प्रकारची ठेवली. मस्त. लहान मुलांचं पण आहे. मस्त आलं ना लग्न. नवरा मुलगा मुलगी कसे छान दिसतात. पण आता महत्वाची गोष्ट पेटपूजा, कारण इथलं केटरिंग हे गोखले मराठीकडे आहे. भारी आहे. गोखले त्यामुळे जरा मराठी आता best. लेले आडनावाला जागूयात, जरा आता बॅटिंग करूयात. वासच कसला येतोय. चला. थँक्यू. एक सेल्फी काढू. मंजिरी आहे. अरे थांब इकडे. कुठे इकडे? 0.7 अजून मस्त व्हेन्यू आणि मस्त जेवण. एकंदरीत मला असं वाटायला लागलंय शिवसमर्थ म्हणजे पुण्यामधलं टेकडीवरचं डेस्टिनेशन वेडिंग सारखं झालंय. हा मस्त मजा आली. आणि त्यातनंही गोखले मराठ्यांचं जेवण. लेले खुश. बाय बाय.